नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. बदलापूर शहरात जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणाच्या संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. खरं तसं पाहिलं तर विजेचा लपंडाव जो आहे तो बदलापूर पश्चिम भागात जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच विषयी आज आपण पाहिलं तर बदलापूर शहराचे जर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा विषय जो आहे तो लावून धरलाय आणि आज महावितरणाला एक लिगली एक निवेदन देखील दिलंय. नेमक्या काय चर्चा झाली याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत समीर चोनकर असणार आहे. दादा, सविस्तररित्या निवेदन देण्यात आले महावितरणाला. काय अधिक माहिती आणि काय नेमकी समस्या आहे बदलापूर ग्रामस्थांची? गावात वारंवार लाईट जाते, रात्री दुपारी लाईट जात असते. मला अगदी खूप नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळे लहान लहान मुलांच्या शाळांचा पण प्रश्न आहे. लाईट असल्यामुळे खूप गृहिणींना खूप त्रास होतोय. तर या संदर्भात आम्ही महाराष्ट्र राज्य वितरण कार्यालयाला रितसर निवेदन दिलेलं आहे आणि काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का लाईटीची जी पण तक्रार ती लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. निश्चितच आपण पाहिलं तर बदलापूर गावात प्रामुख्याने विजेच्या समस्या मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, वयोवृद्ध असतील, प्रत्येक जण बेचैन आहे लाईटीमुळे. कशा प्रकारे निषेध करशील? कशा प्रकारे लाईटीची समस्या बदलापूरकरांना भेडसावते? बदलापूरमध्ये तल्याजवळ एक ट्रान्सफॉर्मर आहे, तो एक कमी व्होल्टेजचा आहे. तो त्याला व्होल्टेजचा जास्त व्होल्टेजचा लावला तर ते लाईटची समस्या संपून जाणार. ते आमच्या पब्लिकची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातर्फे ते निवेदन आहे त्या काले साहेबांना आम्ही लेटर दिलेलं आहे. तर त्याबद्दल ते ट्रान्सफॉर्मर बदलता यावे. ट्रान्सफॉर्मर बदलून दिल्यानंतर लाईटची समस्या संपणार. ते आमचं म्हणणं तर असं किंवा त्याची क्षमता खूप कमी आणि लाईटचा व्होल्टेज जास्त येतोय. त्यामुळे घरी घरी तर ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज उडतोय घरी घरी. निवेदन दिलंय, मागणी मान्य न केल्यास कशा प्रकारे राष्ट्रवादीचं पुढचं पाऊल काय असणार? मागणी मान्य न केलं तर मोर्चा काढण्यात येईल. कारण का खूपच जटिल प्रश्न आहे हा. लाईट नसल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण आहे. गावकरी आमच्या गावातले अक्षरशः हैराण आहे. कारण लाईट 5-5 एक तास लाईट जाते आणि आम्हाला बिला टाइमोटाइम येतात बिला आणि बिला वाढून येतात. दर महिने बिला आम्हाला वाढून येतात. जिथं आम्हाला 1000-1500 रुपये बिल येतो तोच बिल आम्हाला 3000-3500 रुपये बिल येतोय. का असं बिल आम्हाला वाढून येतं? आमची लाईट तेच वापर होतोय. लाईटचा वापर आमचा जास्त नाही, कमी नाही, तरी बी आम्हाला बिलं वाढून येतात टाइमोटाइम बिलं भरल्यानंतर. तर बिलांचं जरा कमी लक्ष द्या. बिलांची समस्या पण आहे. भरपूर वाढीव बिल देते. वापर कमी आहे पण बिल जास्त काय आहे याची एक शहानिशा करणं जरुरी आहे. पुढचं पाऊल काय असणार? पुढचा पाऊल हे आमचा मोर्चा. निश्चितच आपण पाहिलं तर बदलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेची समस्यांपासून नागरिक जे आहे ते बेहाल झालेत आणि कुठेतरी राष्ट्रवादीच्या तरुणांनी आता पुढाकार घेतलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा प्रश्न नक्कीच मार्गी लावू. आणि प्रशासन असेल किंवा महावितरण असेल यांनी जर आमचा आवाज ऐकला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन करू, मोर्चा करू आणि आपला जो आवाज आहे तो उठवण्याचा प्रयत्न करू. आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतंय आणि महावितरण जे आहे ते यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावतोय का, हे देखील येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता, बदलापूर.